26वी. तैशा कन्या पुत्र आणि नारी वाटून घेतल्या सारी, अभिमान वाहती शेरी देहपांग प्रपंचाचा. देहपांग म्हणजे देहाची पराधीनता, ताबेदारी किंवा कष्ट. त्याप्रमाणे कन्या, पुत्र आणि पत्नी ह्या सोंगट्या आहेत. माणसे त्या वाटून घेतात आणि त्या माझ्या आहेत असा त्यांचा अभिमान डोक्यावर वाढवतात. त्यापायी प्रपंचामध्ये त्यांना देहाची पराधीनता सोसावी लागते. समर्थांना असं सांगायचे की संसार हा मायेचा खेळ आहे, हे समजून आपण जर वागलो तर आपल्याला दुःख सोसावे लागणार नाही. मानवी जीवन हा पट आहे. प्रपंच हा प्रत्यक्ष मांडलेला डाव आहे. प्रपंचामधील माणसे ही सोंगट्यांसारखी आहे. ती माणसे आपल्या मालकीची नाहीत, मायेने आपल्याला ती पुरवलेली आहेत. प्रपंचामध्ये जी माणसे आपल्या वाट्याला येतात त्यांच्याबद्दल आपण नसता अभिमान बाळगतो, त्यांच्याबद्दल आपण उगाच ममत्व बाळगतो. आपल्या सहवासातील एखाद्या व्यक्तीचे काही बरे वाईट झाले तर आपल्याला अतिशय दुःख होते. उलट आपल्या अगदी मनासारखं झालं तर माणसाला मोठा आनंद होतो. आपल्या मनासारखं व्हावं यासाठी आपण जे कर्म करतो ते अगदी फासा टाकण्यासारखे असते. कर्म हे जडच असते, पण त्याच्यावर आपला सारा भरवसा असतो. आपले स्वामित्व नसलेल्या या प्रपंचामध्ये माणसामध्ये मोठी स्पर्धा असते. एखाद्या माणसाच्या कर्माला त्याचे चांगले यश आले तर इतरांना चीड येते. ते यश आपल्याला मिळाले नाही याचं वैषम्य वाटतं. पण तेवढ्यावरच ते थांबत नाही. दोघेही एकमेकांचे वैर करू लागतात आणि या वैरापायी अखेर ते एकमेकांचे जीव घेतात. जगातील वस्तूंना अतिशय अंतिम असे मूल्य नाही याचा विसर पडल्याने मानव समाजाकडे जिकडे तिकडे द्वेष, मत्सर आणि संघर्ष यांचा अंमल चालतो. मायेनेच माया वारावी. ओवी 27. एवम इतुकी वेढा लाविली, ते माया खेळे एकली, ते मायेनेच वारिली पाहिजे माया. एवम म्हणजे याप्रमाणे, वारणे म्हणजे निवारण करणे किंवा निराश करणे.